स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त आयक्यूचे सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. लाडक्या बहिणींच्या गर्दीने बहरली पलूस बाजारपेठ. दरात वाढ झाल्याने बजेट सांभाळत राखी खरेदी. रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपल्याने पलूस येथील मुख्य बाजारपेठ विविध प्रकारच्या रंगबेरंगी आणि आकर्षक राख्यांनी पूर्णपणे नटली आहे. आपल्या लाडक्या भावाच्या मनगटावर रेशमी धागा बांधण्यासाठी सध्या पलूसच्या बाजारपेठेत लाडक्या बहिणींची तुफान गर्दी दिसून येत आहे. शहराच्या मुख्य बाजारपेठेतील रस्त्याच्या दुतर्फा व्यापाऱ्यांनी राख्यांचे आकर्षक स्टॉल उभारले असून या स्टॉल्सवर राखी खरेदीसाठी महिला आणि तरुणींची मोठी लगबग सुरू आहे. यंदा बाजारात बच्चे कंपनींसाठी आवडत्या कार्टून कॅरेक्टरच्या राख्यांपासून ते तरुण आणि ज्येष्ठांसाठी ब्रेसलेट, रुद्राक्ष, मोती आणि कुंदन वर्क केलेल्या नवनवीन डिझाईन्सच्या राख्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. मात्र कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे यंदा राख्यांच्या दरात बऱ्यापैकी वाढ झाली आहे. दरवाढीमुळे राख्यांचे भाव वाढल्याने खरेदीसाठी आलेल्या लाडक्या बहिणींना आपल्या खिशाचा आणि बजेटचा विचार करावा लागत आहे. राख्यांचे दर वाढल्याने महिला वर्ग एकाच दुकानावर समाधान न मानता संपूर्ण बाजारपेठ चोखंदळपणे पिंजून काढताना दिसत आहेत. विविध स्टॉल्सवर फिरून दरांची नीट तुलना करून आणि बार्गेनिंग करून मगच आपल्या लाडक्या भावासाठी पसंतीची राखी खरेदी केली जात आहे. वाढत्या महागाईचा फटका बसला असला तरी भावा बहिणीच्या या पवित्र सणाचा उत्साह अजिबात कमी झालेला नाही. बजेट सांभाळत का होईना पण पलूसच्या बाजारपेठेत लाडक्या बहिणींची ही खरेदीची लगबग सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. बर, दर काय वाढलेत, कमी झालेत? होय, त्यामुळे गिराईक कमी आहे का? होय, जास्त म्हटलं तर दरात बी लई फरक पडलेला आहे. होय, कसं आहे 10-5 हे निवडी वाढत आले ना. हां, दर बी वाढले त्याच्यानं काही आता मागायला लागले म्हणजे मी दिलं तरी आता लोक मागं पुढे बघते की ना 10-5 जरा आपल्याला बी